नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नंदकुमार गोडले, माजी महापौर छत्रपती संभाजीनगर. उद्या माझा 4 मे वाढदिवस. दरवर्षी मला शुभेच्छा देण्याकरता, मला आशीर्वाद देण्याकरता माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्वच असंख्य संख्येने माझी प्रत्यक्ष भेट घेऊन मला शुभेच्छा आणि आशीर्वाद देत असतात. या वर्षीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करेन. खरं म्हणजे पहलगामचा नुकताच झालेला देशावरचा अतिरेकी हल्ला, त्याचप्रमाणे शहरावर असलेली पाणी टंचाईचं संकट, या सर्वांमुळे मी यावर्षी निर्णय घेतलेला आहे. आणि त्यातल्या त्यात माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांनी आवाहन केलं, शहर विद्रुपीकरण आता यापुढे होऊ द्यायचं नाही. आणि त्याची अंमलबजावणी 1 मे पासून या ठिकाणी सुरुवात झाली. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत माझ्या वाढदिवसानिमित्त मी स्वतः एकही बॅनर लावणार नाही, एकही पोस्टर लावणार नाही. आणि माझ्या चाहत्यांनाही या ठिकाणी विनंती आणि आवाहन करेल की आपणही या आव्हानाला प्रतिसाद द्या आणि कुठल्याही प्रकारचं बॅनर आणि पोस्टर वगैरे लावून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊ नका. निश्चितपणे आपल्या सर्वांचं स्थान माझ्या हृदयामध्ये आहे आणि कायम माझ्या हृदयामध्ये आपलं स्थान राहील. आणि आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मी माझ्या पाठीशी कधीही विसरू शकत नाही. म्हणून मी निर्णय घेतला, कुठल्याही प्रकारचं पुष्पगुच्छ नको, कुठल्याही प्रकारचं बॅनरबाजी नको, कुठल्या प्रकारची पोस्टरबाजी नको. केवळ आणि केवळ सामाजिक उपक्रम, विशेष म्हणजे ज्या भागात पाणी टंचाई आहे त्या भागामध्ये 61 टँकर मोफत शुद्ध पेय जल मी या ठिकाणी मोफत नागरिकांना देणार आहे. तसेच चारा वाटप असेल, मातोश्री वृद्धाश्रममध्ये भोजनदान असेल, तसेच बौद्ध लेणीवरचे विविध कार्यक्रम, अशा प्रकारे मी सामाजिक आणि या ठिकाणी अतिशय साधेपणाने माझा वाढदिवस साजरा करणार आहे. असंच प्रेम, असेच आशीर्वाद, अशीच कृपादृष्टी आपली माझ्यावर असू द्या, हीच विनंती आणि आव्हान आपल्या सर्वांना